केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्य ही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फळिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नमस्कार रसिक हो. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज पहिल्यांदा माझ्या मनावर थोडं दडपण आहे, कारण ज्यांच्याशी आज बोलायचं आहे, ज्यांची मुलाखत घ्यायची आहे, ते स्वतः शब्दप्रभू आहेत आणि त्यातून संपादक, जगदविख्यात हुज हू मध्ये नामांकित असे संपादक. थोडीशी शब्दांची धडपड असं ज्या वेळेला होतं ना, जेव्हा रोज मी तिच्या आयुष्यातनं नव्याने काहीतरी हेरण्याची शक्ती, समृद्धी, सौष्ठव ज्यांच्याकडे असतं त्यांच्याबद्दल असं म्हणावंसं वाटतं, वाळवंटात हरवलोय तरी जगण्याची जिद्द आहे. वाळवंटात हरवलोय तरी जगण्याची जिद्द आहे, कुठंच नसलं म्हणून काय झालं, माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे. असं जगाकडे एका समृद्ध दृष्टिकोनातनं बघणारे आदरणीय विजय कुवळेकर सर आज आपल्याकडे आमंत्रित आहेत. पण त्यांना प्रतिभा आणि प्रतिमाच्या मंचावरती आमंत्रित करण्याआधी पाहूया एक चित्रफीत. विजय कुवळेकर, हो, नावच आहे तसं. कोवळ्या विचारांनी परिपक्वतेवर सामाजिक बदल आणि चिंतन करण्यात त्यांनी सतत विजय मिळवलेला आहे. विजयाची पताका बहुरंगी आहे, बहुआयामी आहे. चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून महाराष्ट्रात आपल्या करिअरची सुरुवात करून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात उडी घेतली. महाराष्ट्रातील नामवंत वृत्तपत्रात त्यांनी आपल्या वैचारिक लेखणीतून घौडदौड सुरू केली आणि या घौडदौडीचं रूपांतर कसं विविध उड्डाणाकडे वळलं त्यांचं त्यांनाच कळलं नाही. जून 1998 मॉस्को भारत सरकारच्या फेस्टिवल ऑफ इंडियाचे मीडिया डेलिगेट्स. मे 1994 भारताच्या पंतप्रधानांबरोबर मीडिया टीमचं नेतृत्व. नोव्हेंबर 1999 फिलिपाईन्स एशियन न्यूजपेपर्स व्यवस्थापन सेमिनारचं आमंत्रण. मार्च 2010 पोर्ट ब्लेअर स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. हंगेरी, सिरिया, वेस्ट जर्मनी, साऊथ आफ्रिका भारतीय मूल्यांसाठी कॉन्फरन्स डेलिगेशन्स. लिखाणाची शैली आणि वक्तृत्वाच्या जोरावर पु ल देशपांडे, आचार्य अत्रे यासारख्या साहित्यिक सम्राटांवर व्हॉल्यूमच्या वर व्हॉल्यूम काढलेत. कला क्षेत्रातील लिखाण, पुस्तकांचं लिखाण, टीव्हीसाठी मालिका एवढंच नव्हे तर या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची भरारी दिग्दर्शकापासून ते अभिनय कौशल्यापर्यंत होत गेली. मुखनायक, सोशल जस्टिस अवॉर्ड विजेते आणि बऱ्याच तत्सम बहुआयामी व्यक्तिमत्वाची आपण जाणून घेणार आहोत प्रतिभा, प्रतिमा आणि प्रतिभा या कार्यक्रमात. आता मी सन्मानाने आमंत्रित करते आदरणीय विजय सर यांना. सर, स्वागत आहे आपलं प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. असं नसतं व्हावं. मी आधीच कबुली दिली आहे, माझ्या मनावर दडपण आहे, कारण आपली कुशाग्र बुद्धिमत्ता आणि लेखन वाचत मोठे झालेली पिढी आहे आमची. सर, सुरुवात मला माहिती आहे तुम्ही बोर्डात होतात, पण बोर्डापर्यंतही मी नंतर पोहोचवेन. मेरिट लिस्टमधलं अग्रेसर नाव होतं. आधी मला थोडंसं आई बाबा, बालपण, भावंड, वनगुळे गावचा जन्म, जरा त्याच्याबद्दल थोडंसं. वनगुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे. जी सर. तिथे माझा जन्म झाला. माझे वडील डॉक्टर होते, जी. आई गृहिणी. आम्ही 5 भावंड आणि थोडीशी शेती आहे तिथे. आजही आमचं कुटुंब एकत्र कुटुंब आहे. वाह.
माझे वडील थोडेसे हिंदी चित्रपटात जसे डॉक्टर दाखवतात तसे होते की पेशंट गरीब दिसल्यावर त्यालाच खिशातले पैसे काढून द्यायचे. वा. त्याचा परिणाम असा होत गेला की वर्ष संपताना इतकी उधारी व्हायची की प्रपंच चालवायला पैसे नसायचे. त्यामुळे ते घर बदलायचे, गाव बदलायचे. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की 11वीपर्यंत जवळजवळ 9 शाळांमध्ये 9 गावांमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे आयुष्य सुगंधी झालं सर. ते परिसर स्पर्श करत गेले आणि या माणुसकीचा वेगवेगळ्या भागातला स्पर्श तुमच्या मनाला होत गेला. अर्थात त्यामुळे संपदा अधिक संपन्न झाली. दुसरं असं होतं त्यांचं वाचन प्रचंड होतं. जी सर. खूप वाचायचे, विशेषतः इंग्रजी वाचन फार होतं. बरं. स्वतः उत्तम रेडिओ नव्यानं तयार करायचे ते. म्हणजे एकदा त्यांनी गावातल्या सर्व रेडिओजवरती त्यांचं प्रक्षेपण करून दाखवलं होतं. इतकं त्यांना तंत्रज्ञान होतं, ज्ञान होतं. वा. नाटक उत्तम करायचे, दिग्दर्शन करायचे, गावात नाटकं बसवायचे. प्रतिभावान आहे. असे वडील होते. माझे आजोबा मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीत पहिल्या संस्थापक शिक्षकांपैकी एक. ते कवी होते. माझे 2 चुलत आजोबा हे अध्यात्मात ब्रह्मचारी असे होते. अशी सगळी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. सर मग लिहिते आपण फार लवकर लिहायला लागलात. म्हणजे अगदी 7वीत असतानाच आपल्या गुरुजनांनी हेरलेलं होतं की आपण लिहिता. पण त्याच्या आधी मला तो किस्सा तुमच्या मुखातनं ऐकायचा आहे. तुमचा अगदी सख्खा मित्र ज्याचं घर अगदी गोठ्या शेजारी होतं. महादेव शिवराम माळी. जी सर. मी 8वीत होतो. मी 7वीला कविता लिहायला सुरुवात केली. पण बरं, हां. 8वीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांधीनगर नावाचं एक गाव आहे जिथे जुनी पोलिश वसाहत होती आणि नंतर सिंधी वसाहत झाली फाळणीनंतर. बर. तिथे हा मुलगा वर्गात होता. आजही मला त्याची आठवण आली की असं गलबलून येतं. कारण याची परिस्थिती काय होती, पायात चप्पल नसायची, फाटकी पॅन्ट, फाटका सदरा, ठिगळं लावलेला. आणि घर असं होतं की साधारणपणे 10-11 फुटाची झोपडी होती. त्याच्यातच म्हशी वगैरे असायच्या आणि त्याच्यात ती 4-5 माणसं राहायची. जी. महादेव सोडला तर कोणालाही लिहिता वाचता येत नव्हतं. बापरे. आणि हा मुलगा मला अतिशय प्रेम करायचा. का करायचा माहीत नाही. ह्या काही गोष्टी तुम्ही उत्तरं सापडत नाही, अगदी, त्याची ही ईश्वरी देणं असतं. अगदी अगदी. तो घरी जेवायला बोलवायचा. आम्ही जेवायला बसलो आणि गाई म्हशीनी जर ते मुतल्या हं. तर ते पानात उडायचं. इतकं छोटं घर होतं. हं. पण त्याच्यामध्ये सुद्धा ती माणसं समाधानी होती, सुखी होती. आणि ह्या मुलानं मला एक दिवशी विचारलं, तू खलील जिब्रान वाचलायस का? बघा. विचार करा, ज्याच्या घरामधली परिस्थिती ही आहे तो विचारतो तू खलील जिब्रान वाचलायस का? असा हा माझा मित्र होता. तो कवी होता, लेखक होता, नट होता. दुर्दैवानं तो पुढे शिकू शकला नाही आणि वारला. त्याच्यामुळे मी भाऊसाहेब खांडेकरांकडे, वि स खांडेकरांकडे गेलो. बरं. असा हा मित्र होता. तर असे मित्र माणसं घडतात खरंच. एक एक सोपान चढत जातो माणूस, कारण तो परीघ तसा निर्माण होत मिळतो. जातो. 10वीत असताना आपण सदर लिहायला सुरुवात केली. हा मी 10वी-11वीला असताना नामदेव भटकरांचं एक साप्ताहिक होतं. नामदेव बरं. भटकर हे जुन्या काळातले लोककलांचे मोठे अभ्यासक, आमदार सर. होते. बरं. त्यांनी एक दिवशी कुठेतरी, त्यांचा एक मुलगा माझ्या वर्गात होता आणि त्यानं सांगितलं वडिलांना की हा चांगलं लिहितो मुलगा, बोलतो चांगलं. मग ते मला म्हणाले की तू बोलतोस ते लिही ना. वा. हं. तर मी म्हटलं अहो मी एवढा लहान आहे की. ते म्हणाले काय झालं, तुझ्या मनात येतं ते बोलतोस ना, माझ्या साप्ताहिकात लिही. असं मी लिहायला लागलो तिथे. आणि 11वीत असताना तर आपण खंडकाव्य लिहिलं होतं कर्णावरती. हो. म्हणजे मी- अजबच आहे हे सगळं सर. मी महाभारताचा अभ्यास 10वीच्या दरम्यान सुरू केला. एक तर घरामध्ये मी म्हटलं तसं अध्यात्मामुळे रामायण, महाभारत, हं. वेगवेगळे धार्मिक ग्रंथ, पांडव प्रताप, हरिविजय वगैरे सगळी परंपरा होती. हं. आणि महाभारताचा अभ्यास करताना कर्ण ही व्यक्तिरेखा मला अधिक भावली. आणि कर्णावरती मी जवळजवळ 70-75 गाणी लिहिली. आणि मी शिवाजी सावंतांचं मृत्युंजय नुकतंच प्रसिद्ध झालं होतं आणि ते कोल्हापूरच्या एका शाळेमध्ये, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते टायपिंगचे शिक्षक होते. हं. आणि मी विचार केला त्यांना भेटावं जाऊन. आणि त्यांना मी जाऊन भेटलो आणि म्हटलं मी असं असं लिहिलं, तुम्ही वाचाल का? हं.
तिथे मला एक फायदा झाला. त्यांच्या शेजारी एक गृहस्थ बसलेला होता. तर शिवाजीराव त्याला म्हणाले, कल्याण, गिव्ह हिम माय ॲड्रेस. तो म्हणजे कल्याण कुलकर्णी, जो माझा भावासारखा जवळचा मित्र पुढच्या आयुष्यभर राहिला, जो उत्तम कवी होता, जो उत्तम निसर्ग चित्रकार होता आणि उत्तम शिक्षक होता. ते कुटुंब नेहमी माझ्या जवळचं राहिलं. पाठीशी आहे. आणि तिथे त्यावेळेला मी ते अर्घ्य लिहिलं. ते शिवाजीरावांना तर अतिशय आवडलं. इतकं आवडलं की जेव्हा ते संगीतबद्ध होऊन पुण्यामध्ये त्याचा पहिला प्रयोग झाला, बरं. ज्याला हिराबाई बडोदेकर, गजाननराव वाटवे वगैरे अशी मंडळी दिग्गज मंडळी. हजर हो, होती, हो. त्याला ते मुद्दाम कोल्हापूरहून आले होते हम्म. आणि त्यांच्या हस्ते तेव्हा पुस्तकाचं छोट्या प्रकाशनही केलं होतं. वा. पण ते दुर्योधनाचं एक काव्य ना, शेवटी एक ती जी कविता होती त्याचा त्याच्यात किस्सा सांगा ना सर. ते तिथे कृभा श्रीनिवासन नावाचे, जे पुढे महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव झाले, बरं. ते त्यावेळेला तिथे जिल्हाधिकारी होते आणि त्यांची बदली झाली होती. आणि एका निरोप समारंभामध्ये शिवाजीराव सावंत म्हणाले की हे गाणं तुम्ही ऐका. ते गाणं असं होतं, दुर्योधनाच्या तोंडी आहे, कर्ण पडल्यानंतरचं आहे. तो म्हणतो आहे की सूर्यदीप विझला आता, मूक खिन्न ज्योती, अर्घ्य आसवांचे माझ्या रित्या रित्या हाती. हम्म. असं ते गाणं होतं. श्रीनिवासन यांना ते इतकं आवडलं की त्यांनी त्यांचा जो जाहीर सत्कार झाला त्या सत्कारामध्ये उल्लेख केला की इथे एक असा असा मुलगा कवी आहे आणि हा पुढे निश्चित नाव काढेल. तुम्ही मस्त म्हणजे ना आटोपशीर घेतलात तो किस्सा, पण मी नाही घेऊ देणार. मला माहिती आहे ब्रेकची वेळ आली आहे. मंडळी कुठेही जाऊ नका, जाणारच नाही तुम्ही. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया प्रतिभा आणि प्रतिमामध्ये, कारण आपल्याला मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत आदरणीय सरांशी. प्रतिभा आणि प्रतिमा. अल्पशा विश्रांतीनंतर स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आणि आपण गप्पा मारतोय आदरणीय विजय सरांशी. सर के.बी. श्रीनिवासन हं. यांनी तुमची जी गंमत केली होती ती सांगा ना. तो कौटुंबिक निरोप समारंभ होता. हां. एका कुटुंबामध्ये अरविंद पवार नावाचे कोल्हापूरला संगीतकार आहेत. जी सर. त्यांनी ह्यातल्या काही गाण्यांना चाली केल्या होत्या हं. आणि त्या घरी निरोप समारंभ होता. त्याला शिवाजीराव सावंत हजर होते, प्राचार्य एम आर देसाई वगैरे अशी मंडळी होती. हं. आणि शिवाजीरावांनी सांगितलं की ते विजयचं गाणं म्हण, असं ते सारखं म्हणायचे. तर शेवटी अरविंदनं भैरवीमध्ये ती चाल बांधली होती, त्यामुळे ते शेवटी सूर्यदीप विझला आता हो. हे शेवटी म्हटलं. तर श्रीनिवासन फक्त असं त्याच्याकडे नुसतं टक लावून नजर रोखून बघत होते. हं. आणि सगळं झाल्यानंतर ते म्हणाले, हे गाणं कोणी लिहिलंय? हं. म्हटलं मी लिहिलंय. नाही म्हणाले, मी लिहिलंय. अरे बापरे. हां. मी चकितच झालो की हो. माझं गाणं आणि हे सांगतायत मी लिहिलंय. हो. म्हटलं अहो नाही, मी लिहिलंय. हं. त्यांनी ते गाणं जवळजवळ जसंच्या तसं संबंध म्हणून दाखवलं मला. बघ म्हणाले, माझं गाणं आहे. हं. तर मला कळेना काय करावं. हं. तेव्हा ते म्हणाले, हे मी तुला यासाठी करून दाखवलं की हे इतकं चांगलं गाणं आणि इतकं चांगलं लिहिलंय हं. की हे लवकर प्रसिद्ध करा, तोपर्यंत असं कुठे ऐकवू नका. हं. नाहीतर काय होईल, हे कुणीही म्हणेल मी लिहिलंय, म्हणून तू काळजी घे. सर काय बुद्धिमान माणसं. पण मला असं नेहमी वाटतं माहिती आहे, बरोबर कळतं एक अशी अंतरीची हाक असते, तशी बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेला ओळखते. तसंच त्यांनी तुम्हाला नाही. रत्नपारखीपणे हेरलेलं होतं. मी ना एक असं वाचलं होतं बरं का सर, कारण वाचनाची आवड आहे. लोकमान्य टिळक हां. आणि बर्ट्रँड रसेल हं. ही दोन माणसं समकालीन अशी होती आणि एका पत्रात रसेलनी लिहिलेलं होतं टिळकांना हं. की जगात आपण दोनच माणसं आहोत जे गणितामध्ये कविता करतात. वा. तर म्हणजे असंच आहे हे की कसं बरोबर त्यांनी हेरलं. आणि अर्थातच हा प्रवास सुरू झालेला होता, पण एवढं सगळं करता करता तुम्ही मेरिटमध्येही आला होतात आणि चक्क दुसरे आला होतात. घरनं असं जिल्ह्यामध्ये दुसरा होतो. बाप रे. हां. मग घरनं असं कधी आग्रह नाही झाला की डॉक्टर हो, कारण वडील डॉक्टर, वडील भाऊ डॉक्टरी करत असलेला. माझ्या वडिलांची फार इच्छा होती मी डॉक्टर व्हावं, हं, म्हणून मी विज्ञान शाखेला गेलो. हं, पण माझं मन काही त्याच्यात रमत नव्हतं. मला गती चांगली होती, विज्ञान समजायचं, पण मन त्यात रमत नव्हतं. मन साहित्य कला ह्याच्याकडेच होतं. हं.
आणि मग मी विज्ञान शाखा सोडून दिली बरं. आणि घरातून बाहेर पडून वृत्तपत्र लेखनाकडे. वृत्तपत्राकडे वळलो आणि पुढारीमध्ये मी पहिल्यांदा काम स्वीकारलं. बरं. गणपतराव जाधव, त्यांना आम्ही आबा म्हणायचे, जी सर. ते फार मोठं वर्तमानपत्रातलं स्थान असलेले असे ते ग्रस्त होते. सत्यशोधक समाजाशी होते, मामा वरेरकरांचे मित्र होते. वा. मला ह्याचा आनंद झाला की त्यांच्या नावाचा पुरस्कार मला अलीकडे मिळाला. वा सर. म्हणजे ज्यांच्यापासून मनापासून सुरुवात केली अभिनंदन. त्यांचा आशीर्वाद समजतो मी. जी सर. तिथे मी सुरुवात केली आणि ते फार छान होते. म्हणजे तिथे कसं शिकायला मिळालं, त्यांना मी विचारलं पगार काय, तर ते म्हणाले तुला नोकरीला तू सुरू करायच्या आधी पगाराचा विचार करतोस, काम आधी का पैसा आधी. एक. दुसरं मी विचारलं साप्ताहिक सुट्टी कधी, ते म्हणाले अरे तुझं वय काय, 17-18 वर्षाचा आहेस तू, आत्ता रजा सुट्ट्या ह्याचा कसला विचार करतोस, इथे ड्युटी काय माहिती आहे का. म्हणाले सकाळी 8 वाजता 9 वाजता जे काय काम सुरू होईल तेव्हा यायचं आणि रात्री संपलं की घरी जायचं, ही कामाची वेळ. तुम्ही कसं संस्कार आहे. काम केलं पाहिजे ह्याचा तो अप्रत्यक्ष धडा होता. तर तिथे मी सुरुवात केली आणि तिथून मग मी पुण्याला केसरीमध्ये आलो. हो. त्यावेळेला जयंतराव टिळक हे केसरीचे संपादक होते आणि सर्वेसर्वा होते, ते खासदारही बिलकुल होते. सर. बिलकुल सर. जयंतराव टिळक हे मी नेहमी त्यांचं वर्णन करतो, ते नुसते वर्तमानपत्राचे मालक नव्हते, ते काम करणाऱ्यांचे पालक होते. वा. मला तो किस्सा ऐकायचा आहे म्हणून मी थोडी शांत झाले, पण आता ह्याचं त्या एक- किस्स्यापर्यंत मी पोचवणार आहे. कसं त्यांनी हेरलं हां, की तर याला मी म्हणजे वडिलांच्या मायेनी ह्याच्याकडे बघायचं आहे, तो किस्सा सांगा ना. ते दर शनिवार रविवारी पुण्यात यायचे, दिल्लीला असायचे आणि अक्षरशः भिरभिर सबंध आवारामध्ये केसरीच्या ते फिरत असायचे. मी आधीच सांगितलं की घरी मान्य नव्हतं, त्यामुळे घरातून मी पळून बाहेर आले पडून होता. आलो होतो. हां. आणि माझ्याकडे एका मित्रानं उधारीवर दिलेल्या कापडाची एक भगवी पॅन्ट आणि तांबडा शर्ट चकचकीत, म्हणजे काय असेल विचार करा, हो ना. एवढंच होतं. आणि कसं त्यांच्या लक्षात आलं मला माहीत नाही. माणसं अशी मोठी असतात, किती चौफेर नजर असते. जी सर. एका दिवशी प्रमोद जोग नावाचा तिथे बातमीदार होता, तो मला म्हणाला की चल माझ्याबरोबर, आपल्याला कापडाच्या दुकानात जायचं आहे. मग आम्ही कापडाच्या दुकानात गेलो. तर तो म्हणाला 2 पॅन्ट आणि 2 शर्टची कापडं निवड. म्हटलं कशाला मी निवडू, तर म्हटलं तू निवड मग मी सांगतो. निवडली. मग आम्ही शिंप्याकडे नेलं त्यांना. मला माप दे, म्हटलं माझा काय संबंध, दे म्हणे मी सांगतो. सगळं झाल्यावर तो म्हणाला, आम्ही जयंतराव टिळकांना दादा म्हणायचे. जी सर. तो म्हणाला दादांनी मला सांगितलं की हा मुलगा 1 पॅन्ट 1 शर्ट घालतो आहे, मी नेहमी बघतो आहे, याचा अर्थ याच्याकडे पैसे नसणार आणि परिस्थिती किंवा घरचं काहीतरी अडचण असणार, तर तू ह्याला 2 नव्या पॅन्ट आणि 2 नवे शर्ट शिवून दे. इथं ते थांबले नाहीत, काय निरीक्षण असेल. ते म्हणाले पण अशी जी मुलं असतात ह्याच्यासारखी, ही स्वाभिमानी असतात, त्यांना कोणी मदत केलेली फुकट दिलेलं आवडणार नाही, त्याला आवडणार नाही. तर तू त्याला सांग की हे जे पैसे आहेत हे तुझ्या पगारातून जमतील तसे मी परत घेणार आहे. वास. वा. घडवतात अशी माणसं. मालक, ह्यांना मालक कसं म्हणायचं, ते पालकच म्हटलं पाहिजे. अगदी अगदी खरं आहे. कारण जर म्हणजे गरजू अशी कोणी व्यक्ती असती तर त्यांनी स्वतःहून सांगितलं असतं की मला गरज आहे. पण जिथे आपण बोलला नाहीत आणि त्यांनी ते हेरलं, म्हणजे 2 तुल्यबळ व्यक्तिमत्व एकमेकांना भेटत होती, फक्त वयाचं अंतर होतं. नाही आणि नाही, ही त्यामुळे सगळी फार अनुभवाचं मोठी होतं. माणसं होती सर, म्हणून तर आज आपण समोर बसला आहात आणि मी भाग्यवान आहे की मला प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आपल्याला म्हणजे बोलतं करता येतं या विषयावर. नाही, मी एवढी उत्तुंग माणसं पाहिली. तुम्हाला मी सांगतो, केसरीमध्ये वि. स. वाळिंबे रविवार पुरवणीचं संपादन करायचे. हो सर. भादखेर होते. हं. अशी 1 से 1 माणसं होती. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, मला आकाशवाणीवर पहिल्यांदा बोलायला वि. स. वाळिंब्यांनी पाठवलं. बरं. तेही कोणाकडे पाठवलं, कोणाकडे. व्यंकटेश माडगुळकर. वा. व्यंकटेश माडगुळकर, पुरुषोत्तम जोशी, अशी ज्योत्स्ना भोळे, ज्योत्स्ना देवधर, हो अशी 1 1 माणसं. सर, या सगळ्या प्रवासामध्ये सहचारिणीचा हात कधी धरलात?
मी केसरीत असताना माझा प्रेमविवाह आहे. वा, कुठे आणि- भेटलात? एस टी स्टँडवर भेटलो आम्ही. एका मित्राचं स्वागत करायला मी गेलो होतो आणि ती मित्राच्या होणाऱ्या बायको बरोबर आलेली होती हं. आणि तिथून मग आमचा प्रवास सुरू झाला. नजरेचं फुलपाखरू भेटलं एकमेकांना. संजीवनी. हो. आणि माझे सासरे पोलीस खात्यात गुप्तचर विभागात अरे बापरे. वरच्या पदावर होते. हं, त्यांचा लग्नाला विरोध होता, हं. आंतरजातीय विवाह होता बरं. आणि त्यांचा विरोध जातीपेक्षा माझं शिक्षण कमी हं. म्हणून होता. हं. बायको माझी जास्त शिकलेली होती. बरं. मग आम्ही पळून जाऊन लग्न केलं बरं. आणि तेव्हा आम्ही जे बरोबर आहोत ते आजपर्यंत बरोबर हरिओम. आहोत आणि अनेक चढ उतारांमध्ये जी सर. तीच बरोबर आहे. त्या आजही आपल्या बरोबर आहेत. एक छोटासा बाईट मॅडमचा ऐकूया आणि मग पुढे गप्पांना सुरू ठेवूया. निष्कलंक संपादक, उत्तम वक्ता, उत्तम साहित्यिक आणि प्रशासक असा असलेला विजय घरात कसा वागतो ह्याची सगळ्यांनाच उत्सुकता असणार. पण मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतंय की ज्या तत्वांचा तो त्यांनी पुरस्कार केला तीच तत्व तो घरातही आचरणात आणत असतो. पत्रकार म्हणून तर त्यांनी वाईट गोष्टी उजेडात आणल्या, पण केवळ त्या न आणता त्यांनी चांगल्यालाही खूप पाठबळ दिलं आणि ही चांगली वृत्ती त्यांनी घरातही जोपासली, म्हणजे माझ्या करिअरला देखील सदैव उत्तेजन दिलं. अशा माणसाच्या सहवासात तुम्ही 42 वर्ष राहता तेव्हा अर्थात तुम्ही पण विकसित होत जात असतात आणि त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर आमच्या घरी येणारे नामवंत साहित्यिक इंदिरा संत, पु ल देशपांडे किंवा नारायण सुर्वे यासारख्या साहित्यिकांच्या वर्दळीमुळे मलाही खूप काही चांगलं ऐकायला शिकायला मिळालं आणि म्हणजे एक प्रकारे माझाही विकासच झाला. दुसरी त्याची आवर्जून जाणण्याची आवड म्हणजे बाग, निसर्ग. त्यामुळे सकाळचा काही वेळ तो त्यामध्ये घालवतो आणि दुसरं म्हणजे कधीतरी त्याला स्वयंपाकातही इंटरेस्ट असतो, त्यामुळे कधीतरी छानपैकी मिसळ करूनही तो गरम गरम वाढण्यात अगदी तरबेज आहे. आम्ही आभारी आहोत त्यांचे की त्यांनी सहभाग घेतला प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग पुन्हा गप्पांना सुरुवात करूया. भेटूया या अल्पशा विश्रांतीनंतर. प्रतिभा आणि प्रतिमा. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते आणि सरळसर एक असा रोखठोक प्रश्न विचारते की इतका विरोध असताना झालं कसं हो लग्न? माझे वडील हे सुनीताबाई देशपांडेंचे सेवा दलातले सहकारी सहयोगी होते होते. हं, आणि त्यामुळे त्यांचं पु ल सुनीताबाई यांच्याशी अगदी चांगले संबंध होते. हं, तर ते पुलंना सांगायला गेले हं, की असं असं माझ्या मुलीनं लग्न केलं आहे, हा मुलगा तुम्हाला माहिती आहे का? हं, आणि मला हे अजिबात मान्य नाही आहे. हं. तर सुनीताबाई त्यांना म्हणाल्या की हा मुलगा आम्हाला माहिती आहे, याला तू विरोध केलास तर तुझ्या विरोधात आम्ही असू. अरे वा. आणि अशीच भूमिका पुभा भाव्यांनी घेतली. वा सर. तर पुभा भावे, पु ल सुनीताबाई अशी मंडळी मध्यस्थीला आली आणि मग सगळं नीट झालं. अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. कारण मला अपर्णा आणि आदित्यकडे यायचं आहे हां की ती दोघं जण आज अमेरिकेमध्ये, स्पेनमध्ये आपापल्या करिअर्समध्ये उत्तुंग यश संपादन करतायत आणि म्हणजे आपली आपली करिअर उत्तम करता आहेत. ते दोघं बोलणारच आहेत बाबांसाठी त्यांच्या, पण तत्पूर्वी त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा ना, त्यांना घडवताना दोघांना. मुलगी मोठी माझी अपर्णा, जी सर. ती फिजिओथेरपिस्ट आहे, लॉस एंजलिसमध्ये असते आणि तिचा पती जो आहे तो ऋषिकेश झुंझुरवाड, तो एका कन्स्ट्रक्शन कंपनीत आहे. बरं. त्यांना एक मुलगा आहे श्रीहन. त्यांचाही प्रेमविवाह आहे? नाही, चक्क नाही. म्हणजे प्रेमविवाहच आहे, बरं. पण असं पळून जाऊन वगैरे नाही. बरं त्यांचा बरं. प्रेमविवाह तुम्ही आहे. गाजवलात काय तो दोघांनी? आणि माझा मुलगा स्पेनमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्सचा असिस्टंट प्रोफेसर आहे. बरं. त्याची बायको गायत्री गदग, तीही तिथे एका स्पॅनिश कंपनीत काम करते. ही सगळी म्हणजे आता खरं सांगायचं तर जावई सून असं काही नाही, सगळे एकच मुलंच आहेत, आहेत तुमची. सगळी मुलंच हं. आहेत. बरोबर. आणि त्यानं इकॉनॉमिक्समध्ये PhD केलं. मुळात खडगपूर IIT मधून त्यानं BTech केलं, तिथून तो इकॉनॉमिक्सकडे वळला
आणि बुद्धिमत्ता असं ते झालं. मिळालीच आहे, वारसा आहे. दोघांनाही कलेची अतिशय आवड आहे, चौघांनाही खरं म्हणजे रादर जावई वगैरे सगळ्यांना. अशी मुलं आहेत आणि त्यांना घडवण्याचं म्हणाल तर त्याचं श्रेय माझ्यापेक्षा संजीवनीला आहे. कारण मी 24 तास अक्षरशः दैनिकाच्या रगाड्यात होतो, सर, मग सार्वजनिक त्या तुमच्या कामात होतो. सुखाची संजीवनी आहेत. आपण अपर्णा आणि आदित्यचे बाईट्स ऐकूया. बाबांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. त्यांनी साहित्य, कला ह्या सगळ्याशी माझी लहानपणापासून ओळख करून दिली आणि आवड निर्माण केली. त्यांची एक खूप माझ्या जवळची आठवण म्हणजे मी 8वी-9वीत असताना त्यांनी मला कोलंबसाचे गर्वगीत ही कुसुमाग्रजांची कविता शिकवली होती. ती इतकी सुंदर शिकवली होती की ती कविता आणि ती आठवण, तो प्रसंग अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यांच्याकडून इतर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यात उपदेशातून नाही तर त्यांच्या वागण्यातून. तत्वनिष्ठ राहणं, सकारात्मक दृष्टिकोन, माणसांमधले चांगले गुण पाहणं आणि काम करत असताना आपली प्रगती करणं, पण त्याबरोबरच इतर सगळ्यांचा विचार करून त्यांना संधी देऊन सगळ्यांची प्रगती करणं, हे मी त्यांच्यामध्ये लहानपणापासून बघत आले आहे. बाबांच्या अनेक गोष्टींचा मला नक्कीच खूप अभिमान वाटतो. म्हणजे त्यांनी केलेले कष्ट, कोकणातल्या एका छोट्या गावात येऊन ते आज इथे जिथपर्यंत आलेत ते, किंवा त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, किंवा त्यांनी विविध पत्रकारितेपासून RTI सारख्या क्षेत्रांमध्ये केलेले विविध उपक्रम. पण याहीपेक्षा सगळ्यांपेक्षा मला जर सगळ्यात काही त्यांचं खूप महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे त्यांचा शांत स्वभाव, ज्याच्यातून ते कुठलीही परिस्थिती बिकट असली, अवघड असली, प्रश्न मोठा असला तरी ते ज्या प्रकारे शांत राहतात आणि एक आधार देतात आजूबाजूच्यांना, आणि त्याच्यातनं त्यांना स्वतः दुसऱ्यांचं टेन्शन ते स्वतःच्या अंगावर घेऊन ते त्यातून सगळ्यांना जो मार्ग दाखवतात, मला ती त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ वाटते. आणि मला ती कधीतरी त्याचा अंश माझ्यात यावा असं फार वाटतं. जग किती जवळ आलंय ना. जगाच्या कुठल्या कोपऱ्यातनं सहज आपल्या स्टुडिओमध्ये आज ते येऊ शकले आणि आमच्या रसिक प्रेक्षकांशी बोलू शकले. सर, आता जरा वृत्तपत्र प्रवासाकडे, म्हणजे अधिकारवाणीचा शब्द ज्याच्यात झालात त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. म्हणजे केसरीपर्यंत तर आपण आलोच होतो. केसरीमधून मी सकाळमध्ये उपसंपादक म्हणून आलो आणि सकाळच्या रविवार पुरवणीचं संपादन करण्याची जबाबदारी नंतर मला मिळाली. तिथून कोल्हापूरला सकाळची आवृत्ती सुरू झाली आणि त्यावेळेला डॉक्टर बानू कोयाजी या आईसारख्या होत्या. बरं त्या प्रमुख होत्या, सर्वेसर्वा होत्या. बरं. त्यांनी मला संपादक म्हणून तिकडे पाठवलं हां आणि ती प्रयोगशाळा होती. मी 6 वर्ष तिथे काम केलं. हां. तिथे कोणाचंच म्हणजे पुण्यातली जी सकाळची वरिष्ठ मंडळी संपादकीय विभागातली होती त्यांचा पाठिंबा नव्हता. का? त्यांना मान्य नव्हतं, म्हणजे त्यांना बरं. वाटत नव्हतं मी पात्र आहे असं. बरं. आणि हां. बानू कोयाजींना वाटत होतं की हा सर्वात योग्य आहे. बरं. हां. त्यामुळे पण एका अर्थी फायदा काय झाला, दोर कापलेले असल्यामुळे मलाच चढण करावी लागली. वा. पण त्यावेळेला मी 3 माणसांचा उल्लेख केला पाहिजे. एक म्हणजे दिवी गोखले, बंडोपंत गोखले, जे महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक होते. बरं. दुसरे विस वाळिंबे साहेब. हो. आणि तिसरे प्राध्यापक राम बापट म्हणून खूप मोठे विद्वान प्राध्यापक होते, सर. ज्यांना ज्ञान एवढंच फक्त कळत होतं, बाकी कुठलीच गोष्ट त्यांच्यापाशी जात, धर्म, पक्ष, पंथ कुठलाच निकष नव्हता. एक श्लोक शिकवला होता, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्य विद्यते. तर या तिघांनी त्या काळात मला, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, अग्रलेख लिहायचा कसा हे मला माहीत नव्हतं त्यावेळेला. हो. हो. मग विषय निवडला तर अनेकदा मला दिवी गोखले मार्गदर्शन करायचे की अरे असं लिहिलं पाहिजे. आणि काय सांगायचे की तुमच्या वर्तमानपत्राची पूर्वीची भूमिका ही आहे या प्रश्नातली, त्यामुळे तुला ती भूमिका सुसंगत ठेवून लिहायला लागेल. अरे बापरे, ते म्हणजे असं सांगणं, या तिघांनी मला खूप मदत केली. हां. मग कोल्हापूर सकाळच्या काळातच माझा अनेक प्रयोग मला करता आले. मग रविवारच्या आवृत्तीत केले, ज्याच्यामध्ये गंगाधर गाडगिळांपासून तुम्ही म्हणाल ती मराठीतली नावं आहेत. गंगाधर गाडगीळ, मंगेश पाडगावकर, गोनी दांडेकर, शंकरराव खरात, नारायण सुर्वे, ही सगळी माणसं तिथे माझ्यासाठी लिहित नारायण राहिली. सुर्वे काकांनी मला एकदा सांगितलं होतं, तुला माहितीये का 52 साली पळवलीये हिला म्हणून. हां, बरोबर. असं सांगितलं. तर आणि इंदिराबाई संत आका,
त्यांचा तिथेच संपर्क आला. आणि मृदगंध, ज्याच्याबद्दल दुर्गाबाई भागवतांनी असं लिहिलं की लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रेनंतर मराठीमध्ये स्त्रीचं इतकं उत्तम आत्मपर गद्य दुसरं आलेलं नाही, ते मृदगंध वाह! आहे. पण ह्या सगळ्याचे राईट्स तुमच्याकडे, म्हणजे सगळी तुमच्याकडे आहेत ना? म्हणजे पु ल देशपांड्यांना लोकांनी दिलेली पत्र मुलांना आलेल्या पत्रांचे अधिकार त्यांनी माझ्याकडे दिले. आणि इंदिरा संतांचं मृदगंध. ते माझ्यामुळे लिहिलं त्यांनी. हं. संबंध मी त्यांच्या मागे होतो. थोडक्यात त्यांचं कशी मोठी माणसं, मी जी, जी, आयुष्यात बिलकुल सर. सगळी मोठ्या बिलकुल सर. माणसांचे मोठेपण पाहत गेलो. हं. माझी त्यांची ओळख नव्हती. मी त्यांच्या काव्याचा चाहता होतो आणि मी त्यांना पत्र लिहित गेलो, गद्य लिहा, गद्य लिहा, आणि त्या नाही म्हणून कळवत आल्या. बरं. आणि शेवटी एक वर्षभराच्या पत्रव्यवहारानंतर एका क्षणी माझ्या लक्षात आलं की जमीन मऊ झाली मऊ आता. झालेली आहे. बीज रोवता आता येईल. ह्या लिहिणार. हं. की एवढ्या मोठ्या बाई त्यांनी लिहिलं आणि पहिले 5 लेख माझ्याकडे पाठवले आणि मला लिहिलं की तुम्ही एवढा आग्रह केला तर मी लिहायचा प्रयत्न केलाय, आवडलं तरच प्रसिद्ध करा आणि कसं वाटतंय ते कळवा. बघा. तुम्हाला सांगायला आता हरकत नाही, हे मी लिहिलंही आहे. हं. ते काही फार चांगलं जमलं नव्हतं गद्य, बरं. पण हे लिहायचं कसं. हं. मग मी त्यांना कळवलं की हा लेख फारच सुंदर आहे, पण हा लेख अप्रतिम झाला आहे, पण असं करत करत मी 5ही लेख कसे नव्यानं लिहायला पाहिजेत असं त्यांना लिहिलं. धाडस बघा आता. मी अगदी 25, 26, 27, 28 वर्षाचा, जी. त्या एवढ्या बुजुर्ग हं. बाईंचं मोठेपण असं. त्यांनी लिहिलं की माझे लेख तुम्हाला आवडले नाहीत हे मला लक्षात आलं. आणि पुढे लिहिलं की एखादी गोष्ट आवडलेली नसताना ती आवडली नाही असं न म्हणता कसं सांगावं हेही तुमच्या पत्रातनं कळलं. आणि तुम्हाला सांगतो 4-4 वेळा त्यांनी पुनर्लेखन केलं, कारण त्या म्हणाल्या उत्तम व्हायला पाहिजे. आणि गंमत म्हणजे सदर सुरू झाल्यानंतर 1 वर्षभर त्यांनी लिहिलं, नंतर कधीही पुनर्लेखनाचा विषय आला नाही. अप्रतिम लिहिलं आणि ते सदर सुरू झाल्यानंतर त्यांची माझी प्रत्यक्ष भेट झाली. बरं. तर असं अलौकिक सर. हे एवढी खरंच. मोठी माणसं असतात. शिवाजीराव त्यांच्याबद्दलही सांगाल थोडंसं मला, भोसले हां, साहेब? त्याच्यानंतर आधी फुले आणि काटे, बरं. नाग देशपांडे, जे शीळ ज्यांचं आपण ऐकलंय, राना हो. रानात गेली बाई हो. शीळ. पु ल देशपांडे मला म्हणाले की नाघांच्या कवितेतून आमची पिढी प्रेम करायला शिकली. अरे वा. आणि तसंच नाघांचंही तसंच. त्यांना मी पत्रव्यवहार करत राहिलो आणि शेवटी नाही नाही कडून ते होकडे आले आणि फुले आणि काटे हे त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. शिवाजीराव भोसले सरांचा माझा असाच, मी पुण्याला आल्यावर संपर्क आला. पुण्याला मी सकाळचा संपादक म्हणून आलो आणि भोसले सरांचा माझा परिचय होता अगोदर, कारण त्यांच्या भाषणांचं वृत्तांकन करणं ही फार अवघड गोष्ट असायची. ते वेगानं अगदी बोलायचे, अगदी मी ऐकलंय सर, मी शब्द- त्या भाग्यवान लोकांपैकी आहे. शब्द अतिशय निवडक असायचे आणि एका शब्दाला ते असे 10-10 शब्द अगदी, देत अगदी, जायचे. अगदी. तर मी त्यावेळेला बातमीदार असताना त्यांचं वार्तांकन केलेलं होतं आणि त्यांनी संपादकांना विचारलं हे कोणी केलंय. तर संपादकांना वाटलं ह्याचं चुकलंय की काय काही, म्हणून संपादकांनी म्हणाले का, ते म्हणाले नाही, इतकं चांगलं वार्तांकन माझ्या भाषणाचं दुसऱ्या कुणीही केलेलं नाही. या मुलाला भाषेचा सेन्स फार चांगला असला क्या पाहिजे. बात आहे, सर. हां. पुढे माझा त्यांचा संपर्क आला आणि मी त्यांना म्हटलं, हे मी थोडं औद्धत्य पत्करून सांगतो पण याला साक्षीदार लोक आहेत. मी म्हटलं सर तुम्ही भाषणं खूप छान करता, पण ही भाषणं ऐकणाऱ्यांपुरती आहेत, येतील आणि निघून जातील. विरून जातील हवेवर शब्द. तुमचं हे सगळं ज्ञान शब्दबद्ध झालं पाहिजे, तुम्ही लिहा. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी लिहिलं, एका मागोमाग एक पुस्तकं लिहिली आणि त्यांनी जाहीरपणानं म्हटलेलं आहे की यानं मला लेखक केला. आता ह्यातलं त्यांचं मोठेपण होतं की श्रेय देणं. आजकाल कोणीच कोणाला श्रेय द्यायला तयार नसतो. अशा पार्श्वभूमीवर प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांसारखा एवढा मोठा माणूस असं म्हणतो. पण ती पुस्तकं तुम्ही जर वाचली, इतकं विपुल लेखन केलं त्यांनी माझ्यासाठी. सर पण आपल्यासारखी माणसं भेटली ना आणि ज्यांच्याबद्दल आपण बोलताय की आपल्या मुखातनं ऐकली की असं नेहमीच जाणवतं की विद्वत्तेची उंची किंवा माणसाचा मोठेपणा, त्याचा पहिला सोपान नेहमी नम्रता असते. आणि ही विनम्रता जेव्हा दिसते तेव्हा लीन व्हावं असं वाटतं. म्हणून मनापासून नमस्कार करते. पण अशी कितीतरी माणसं तुम्ही लिहिती केलीत
म्हणजे हे तर थोर दिग्गज होतेच, पण कितीतरी घडवलीत आणि अनेकांना लिहितं केलं. या प्रवासातल्या गुणाचा नामोल्लेख करावा याच्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हो, सांगा ना सर. खुशवंत सिंगांचे माझे खूप छान संबंध होते. तर एकदा त्यांना मी विचारलं की तुम्ही एवढे मोठे प्रदीर्घ काळ पत्रकारिता करणारे एवढे दादा पत्रकार आहात, बिलकुल. तुमचे शिष्य कोण कोण, तुम्ही घडवली अशी माणसं कोण कोण? हं. खुशवंत सिंग म्हणाले की ती आपण नसतात सांगायची, त्या माणसांनी म्हटलं पाहिजे की ह्यांनी मला घडवलं. मला वाटतं तेच शालजोडीतला माझं मिळाला नाही नाही आणि नाही. इथेच मी एक छोटासा ब्रेक घेते. शाल उगीच पांघरून आले, मला माहिती नव्हतं मिळणार आहे म्हणून. भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. प्रतिभा आणि प्रतिमा. विश्रांतीनंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते रसिक हो. आणि आपण गप्पा मारतोय आदरणीय विजय सरांशी. सर, मला मस्त शाल मिळाली. हं, पण नाही नाही पण हं. पण मला असं म्हणायचं आहे की खरंच खूप माणसं लिहिती केलीत. आपल्याशी बोलताना मगाशी माझ्या लक्षात आलं होतं की माशेलकर सर लिहायला लागले, अरुणाताईंचा उल्लेख आपण केलात. पण वृत्तपत्र लिखाण करताना इतकं कौशल्य असताना, ही प्रतिभा असताना, या प्रतिमेपर्यंत पोहोचताना चित्रपट कधी डोकावले? चित्रपट लेखन किंवा कसं आहे, हे आचार्य सगळं अत्र्यांनी असं लिहिलंय जी की सर. आयुष्यभर मी सद्गुणांच्या दारात माधुकरी मागत फिरलो. वा. तर मला ह्या सगळ्या शेवटी काही चित्रपट असो, नाटक असो, वर्तमानपत्र असो, हे माणसाच्या मनाशी संबंधित आहे असं मी मानतो. हं. त्यामुळे माणसाचा शोध आहे हा सगळा. वर्तमानपत्रातलं लेखन करताना जसं माशेलकरांचा आपण उल्लेख केला की माशेलकर मराठीत, मी असं म्हणू शकतो की मी आग्रहानं त्यांना लिहायला लावलं. वा. असं जयंत दीक्षित म्हणून आपले परराष्ट्र सचिव होते, जे पुढे पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार झाले. बरं बरं सर. इंद्रकुमार गुजराल, ते मराठीत माझ्यामुळे त्यांनी लिहिलं हे मी दाखवू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. पण एका बाजूला वर्तमानपत्रातून माणसाचा शोध घेणं, त्यांचे दुःख मांडणं, त्यांचे प्रश्न मांडणं, हे करत असताना वेगवेगळ्या मानवी मनांचे पैलू मिळत गेले आणि कथा मिळत गेल्या. वा. आणि कुठेतरी त्याचंच रूपांतर साहित्यातही होत गेलं. हं. प्रत्येक वेळेला ते काही 100% सत्यकथा असतात असं नसतं. जी सर. त्यातून मी कोल्हापूरला असताना चंद्रकांत जोशी हे मला शाळेमध्ये शिक्षक होते, ते चित्रपट दिग्दर्शक. हो. त्यांनी सूत्रधार नावाचा पहिला चित्रपट हिंदी केला जी सर. आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून ती कंपनी काढून ते करायचं ठरलं होतं. आणि सरांना माझी कथा माहीत होती एक, त्यामुळे त्याची कथा आणि पटकथा मी लिहिली. त्याच्यात कोण कोण होते? नाना पाटेकर, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, अशी सगळी दिग्गज, मंडळी दिग्गज, होती, अगदी. दिग्गज होते. तो चित्रपटाचं कोणतंही पूर्व प्रशिक्षण नाही, कोणाचंही मार्गदर्शन नाही. फक्त मी चित्रपट पाहिलेले बऱ्यापैकी होते, तर मला कसं दिसेल तसं मी लिहित गेलो. मग सूत्रधार झाला. हं. त्यानंतर संजय सुरकर आणि स्मिता तळवलकर, त्यांच्यासाठी त्यांचा माझा संपर्क आला आणि त्यांच्यासाठी मी रावसाहेब चित्रपट लिहिला. मग थोडंसं रावसाहेबांबद्दल सांगू? हो, बोला. चित्रपटाबद्दल. हां. रावसाहेब हा असा चित्रपट होता ज्याच्यामध्ये एकाच वर्षी लेखन शैलीच्या 4ही प्रकारचे 4ही पुरस्कार मिळालेले होते. सर, पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. आपण रावसाहेब नंतर पुढे बोलू. तर रावसाहेब लिहिला. हं. शन्ना नवरे काकांचा माझा अतिशय त्यातून हळूहळू संबंध आला, कारण तू तिथे मी हा त्यांनी लिहिलेला चित्रपट होता हो. आणि त्याच्यात गाण्यांचा आम्ही एक वेगळा प्रयोग केला बरं. की आनंद मोडकांचं संगीत होतं. हो सर. आनंद मोडकांचा उल्लेख मला केला पाहिजे, हं. कारण खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे मी चित्रपटाची गाणी लिहायला लागलो. बरं. कसं झालं थोडक्यात सांगतो. सांगा ना सर. रावसाहेबच्या वेळेला सुधीर मोघे माझे मित्र होते. हं. तर सुधीर मोघ्यांनी गाणी लिहावीत अशी माझी इच्छा होती. हं. मग सुधीर मोघे नाही म्हणाले. असं करत करत आम्ही असताना एक दिवशी आनंद मोडक संजय सुरकरना म्हणाला की अरे, तू कशाला बाकीची नावं बघत फिरतोयस, तू विजयलाच का सांगत नाहीस? तर सुरकरांना माझी आधी काही माहिती नव्हती. हं. सुरकर म्हणाले ते गाणी लिहितात. तर म्हणे त्यांना अर्घे फार सुंदर लिहिलेलं आहे, हां. त्यालाच सांग. आणि मग मी गाणी लिहायला बसलो. तर म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपल्या शेजारी एखादी छान मुलगी असते
आणि आपण तिच्यासाठी स्थळं सुचवत असतो आणि एक दिवशी तिचे वडील विचारतात की अरे बाकीची स्थळं सुचवण्यापेक्षा तूच का नाही. काखेत कळसान गाव भरवळस. तसं झालं आणि मी गाणी लिहायला लागलो. वा. मग तू तिथे आम्ही वेगळा प्रयोग केला हं. आणि शन्ना काकांना तो अतिशय आवडला, इतका आवडला की फार प्रेमळ होते त्यानंतर शन्ना काका, हां, फारच प्रेमळ त्यानंतर व्यक्ती होते. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक चित्रपटाला स्मिताताईंकडच्या गाणी मी लिहिली. वा. असं मी चित्रपटाकडे मग एक 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 गाणी लिहिली, कथा लिहिल्या, पटकथा लिहिल्या, असं लिहित गेलो. पण धंदा म्हणून न करता मला जे आवडलं तेवढं मी लिहित गेलो. मला ना म्हणजे असं बोलताना आता म्हणजे क्षणभर एक विश्राम मनामध्ये असा आला की हे सगळं भावनांचं विश्व इतकं कलायडोस्कोपिक, चित्रपटातल्या त्या भावनांचा स्पर्श, तो अगदी सुधीर मोघ्यांचा पण उल्लेख केला, त्यांच्या एका पुस्तकाचं नाव होतं पक्ष्यांचे ठसे. हं? तर तसं अगदी म्हणजे आणि वृत्तपत्र लेखन, त्यातली आपली भूमिका ती प्रखर, तेजस्वी, कॉन्टेम्पररी रियालिटी स्टेट करणारी. तर हे कसं काय जमलं सर, एकाच वेळेला असं बहुअंगी लिखाण? कसं असतं, जे काम तुम्हाला करायचं आहे त्यावेळेला तेच तुम्ही केलं जी पाहिजे सर. असं मी मानतो. जी आणि सर. त्याचा जो धर्म आहे, धर्म म्हणजे माझ्या लक्षात येतं. रोढार्थाचे धर्म नव्हेत, हो. प्रकृती धर्म, वा. हं. त्याच्याप्रमाणे आवश्यक ते केलं पाहिजे. वर्तमानपत्रात लिहिताना मी परखड लिहिलं, पण मी शिवराळ कधी लिहिलं नाही. जी सर. माणसांच्या मनाशी आपण खेळतो आहोत याची जाणीव सदैव ठेवली आणि लोकांच्या प्रतिक्रिया मिळत गेल्या, त्याप्रमाणे मी विचार करत गेलो. तीच गोष्ट मी शेवटी मनाचा आविष्कार आहे सगळा. चित्रपटासाठी वर्तमानपत्रातली भाषा नाही चालणार, हो ना. ते वेगळं स्वरूप आहे. हो. मग तुम्हाला भाषेशी खेळता आलं पाहिजे. कुसुमाग्रजांचा माझा उत्तम संबंध होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठानवरती मी होतो. कुसुमाग्रजांनी मला एकदा सांगितलं की शब्द आपल्या पुढे उभे राहिले पाहिजेत, मला घे म्हणून. वा. तर ही एक साधना असते तुमचं. मी तुम्हाला म्हटलं की किंवा दुसऱ्या बाजूला मी आर के लक्ष्मणसारखा माणूस बघितला की जो एका रेषेसाठी तपश्चर्या करतो. आर के लक्ष्मणची मूळ चित्र काही माझ्याकडे आहेत, त्यांनी मला दिलेली. त्याचा किस्सा खूप मोठा आहे. पटकन एकदा त्यांना एका कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि ते प्रात्यक्षिक करायचे सगळं झाल्यानंतर. तर शेवटी ते चित्र काढायचे. तो त्यांचा जो सामान्य मनुष्य आहे तो असा गुच्छ देतो आणि मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं त्याच्यावर होतं. तर माझ्या लक्षात आलं की त्यांना ते चित्र शेवटचं आवडलेलं नाही, स्वतः काढलेलं. ते पुढे जायचे, काहीतरी दुरुस्ती करायची, असं 5-6 वेळा झालं आणि मग ते चिडले एकदम आणि मला म्हणाले की हे चित्र लोकांना आत्ता बघण्यापुरतं ठेवून दे तू, पण हे माझ्या घरी पाठवायचं, नंतर माझ्याकडे पाठवायचं, दुसरा कागद दे, मी दुसरं चित्र करून देईन, ते तू लावायचंस, हे मला परत मिळालं पाहिजे. मला त्यांच्या मिसेस पत्नी कमला लक्ष्मण त्या खूप छान होत्या, माझा स्नेह होता सगळ्यांची घराशी. त्या मला म्हणाले तू आत्ता काही बोलू नको, हा चिडलेला असतो तेव्हा फार काही बोलायचं नसतं, ती लक्ष्मण रेषा असते ना. मग मी त्यांना कागद नेऊन दिला. दुसऱ्या दिवशी मी गेलो तेव्हा चित्र, पूर्ण नवीन चित्र काढलेलं तयार होतं. मला म्हणाले हे तुझं चित्र, हे घेऊन जायचं. नवीन माझं पहिलं चित्र आणलंयस का? म्हणजे आणलंय, दे मला परत. मी दिलं. त्यांना काय वाटलं कोण जाणे. तर मी म्हटलं लक्ष्मण तुम्हाला मी एक विचारू का, तुम्ही आता छान बोलताय, आधी छान बोलत होतो, का चिडला एवढे आमच्यावर? ते म्हणले मी तुझ्यावर चिडलो नव्हतो, मी 50 वर्ष चित्र काढतो आहे आणि मला शेवटी त्या चित्रातली एक रेषा जमली नाही. बघा माणसं का मोठी होतात. म्हटलं कुठली रेषा जमली नाही? तर ते म्हणाले हा अंगठा जो असा होतो ती रेषा माझी चुकली होती आणि म्हणून मी माझ्यावर चिडलो होतो. हाच माझा अनुभव आशाबाई भोसलेंच्या बाबतीत आहे, एका गाण्याच्या संदर्भातला. दोघांचं उत्तर समान होतं. मी त्यांना म्हटलं कोणाला कळलं असतं? ते म्हणाले मी दुसऱ्यासाठी नाही परिपूर्णता साधत, मी माझ्यासाठी परिपूर्ण असणं मला आवश्यक वाटतं. हरिओम. आणि म्हणून मला हे चित्र परत हवं की माझं चुकलेलं चित्र कुठे नको. बरं म्हटलं. काय त्यांना वाटलं थोड्या वेळानं कुणाला माहिती. म्हणाले असं कर, हे जे मी योग्य केले ना नवीन चित्र, हे तुझ्या संस्थेत ठेव आणि हे चुकलेलं चित्र आहे ना हे माझा मित्र म्हणून तुझ्याकडे ठेव. आणि पुढचं वाक्य फार महत्त्वाचं होतं. ते म्हणाले आर के लक्ष्मणसुद्धा चुकू शकतो
याचा कुणाकडे तरी पुरावा असावा आणि तो माझ्या एका मित्राकडे असलेला मला आवडेल. ते चित्र आजही माझ्याकडे आहे. अशी माणसं होणं नाही. अशी माणसं तुम्हाला भेटतात तेव्हा तुम्हाला ती परिपूर्णतेसाठी तुम्ही सतत स्वतःला तपासत राहिलं पाहिजे हे शिक्षण देत असतात. मग ते कविता असो, गाणं असो, इतर लेखन असो, वृत्तपत्रातलं लेखन असो, का सार्वजनिक जीवनातलं भाषण असो, वागणं असो, कुठल्या संस्थेत काम करणं असो. खरंय सर. प्रतिभा आणि प्रतिमा. मराठी पत्रकारितेमध्ये साठोत्तरी कालखंडात विजय कोवळेकर हे एक महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण संपादक म्हणून आदराने घेतले जाणारे नाव आहे. त्यांची पत्रकारिता विश्वासार्हता, परिवर्तन आणि समाजाभिमुख अशी होते. या पत्रकारितेसाठी त्याने ग्रामीण भागातून असे पत्रकार गोळा केले की ज्यांना पत्रकारितेचा शिक्षणाचा विश्वास नव्हता. त्यांच्या कालखंडात पहिल्यांदा महाराष्ट्रातील वेगळ्या वेगळ्या जाती जमातीची मुलं पत्रकार म्हणून या क्षेत्रामध्ये आली. त्या सर्वांच्या मदतीनं त्याने महाराष्ट्रामध्ये अशी पत्रकारिता चालू केली की त्या पत्रकारितेचा समाज जीवनावर, बदलावर सातत्याने परिणाम होत होता. आणि मराठी पत्रकारितेने आत्तापर्यंत ज्या जागा विसरलेल्या होत्या त्या सगळ्या जागा विधायक कृतीने त्यांनी भरून काढल्या. माहिती आयुक्त हे इतकं जबाबदारीचं पद आपल्याला देण्यात आलं, सन्मानाने देण्यात आलं आणि ते आपण सलग 5 वर्ष भूषवलं. मला माहिती आहे की म्हणजे हा अमृत कलश आहे. किती आम्ही घेऊ, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून या प्रश्नाकडे मी आलेले आहे. नाही तर मला ऐकत राहावं असं वाटतं. पूर्वी प्रत्येक राज्याचा माहिती अधिकाराचा कायदा स्वतंत्र होता. बरोबर. महाराष्ट्राचा कायदा जो स्वतंत्र केला गेला हां. त्याच्यासाठी जी सरकारनं समिती नेमली कायदा बनवण्याची, त्याच्यात मी होतो. मी अण्णा हजारेंच्या बरोबर प्रदीर्घ काळ वावरलेलो आहे. एवढंच मी म्हणतो, बाकीचं मी काही म्हणत नाही. आणि त्या समितीत अण्णा हजारे होते, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते, आत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेले सत्यरंजन धर्माधिकारी होते आणि माधवराव गोडबोले होते. अशी मंडळी होती. आम्ही जो कायदा तयार केला तो आदर्श कायदा झाला. राष्ट्रीय पातळीवर जवळजवळ तोच कायदा पुढे संबंध देशासाठी एक झाल्यावर स्वीकारला गेला. असं त्या कायद्यात तरतूद आहे की सरकारी क्षेत्राबाहेरची माणसं समाजातली आयुक्त म्हणून नेमावीत. आणि विलासराव देशमुख मला म्हणाले की कायदा केला तुम्ही आणि हे असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, मग तुम्ही आयुक्त व्हा आणि चांगली अंमलबजावणी करून दाखवा. आणि मग प्रकाश कर्दळे, अण्णा हजारे, मी बसलो आणि हे स्वीकारावं की नाही. आणि मग असं ठरलं हे आव्हान आहे, तर मी आयुष्यात अनेक आव्हानं स्वीकारत आलो, करू. आणि मी 5 वर्ष काम केलं. माझ्या परीनं मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. 10वी-12वीच्या मुलांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळाल्या पाहिजेत हा माझा निर्णय आहे. आणि सुप्रीम कोर्टापर्यंत, त्या दुसऱ्या संदर्भात सुप्रीम कोर्टात लोक गेले होते, तिथेही त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. बरं. तर असे अनेक निर्णय आहेत. अनेक लोकांच्या जमिनी गरिबांच्या दुसऱ्यांनी लुटल्या होत्या, लाटल्या होत्या. त्या ते अडाणी म्हणून लोक, अडाणी म्हणून, आई गं, कागदपत्रात अक्षर फेरफार ओळख करून, नाही म्हणून. पण कागदपत्रात पैशाच्या आधारावर, सत्तेच्या आधारावर अरे, फेरफार हां. करून. पण परमेश्वर कृपेनं मला अशा काही उपाय सुचले की ज्याच्यामधून मला मार्ग सापडला आणि मी सांगू शकतो, अनेक लोकांची मी नावं दाखवू शकेन की त्यांच्या जमिनी मी परत मिळवून देऊ शकलो. अशी खूप कामं माहिती अधिकारातली मी सांगेन. बंद पडणाऱ्या शिक्षण संस्था पुन्हा चालू झाल्या, पुन्हा उभारल्या. अशा अनेक कामं मला माहिती आयोगातनं करता आली. परिपूर्ततेचा एक आनंद म्हणजे या समाजासाठी आयुष्यभर करतच आलात, पण एका वेगळ्या अधिकारानं करता आलं. हो. त्या माहिती आयुक्त पदावरती एखादा असा कुठला किस्सा, म्हणजे करत तर गेलात पण परत येऊन कुणीतरी सांगितलं की सर तुमच्यामुळे. बऱ्याच लोकांनी असं सांगितलं. एखादा की जाता जाता मी पुण्याच्या विमानतळावर एकदा रांगेत थांबतो, आपण रांगेत थांबलो होतो आणि एक गृहस्थ एकदम आले आणि नमस्कार करून म्हणाले की ओळखलत का मला? म्हणलं नाही ओळखलं. ते म्हणाले माझी पिढीजात जमीन लोकांनी लुटली होती, लाटली होती,
तुम्ही ज्या पद्धतीचे निर्णय दिलेत आणि ज्या पद्धतीची कागदपत्र मला द्यायला लावलीत, त्यामुळे आमची जमीन आम्हाला परत मिळाली, मी कधी विसरणार नाही. असे अनेक हरवलेली आई मिळाल्याचा आनंद होतो ज्या तर वेळेला असे असं काही- प्रसंग मी खूप सांगू शकेन, पण त्यात आत्मस्तुती जास्त होते. नाही पण सर तरी सुद्धा एक प्रसंग मला ऐकायचाच आहे. हट्ट हां, हट्ट आहे माझा. नाही मी वेगळा सांगतो, म्हणजे माझी भूमिका स्पष्ट आहे. चालेल ना, अगदी अगदी. ज्या वेळेला मला नेमलं त्यावेळेला मला जिल्हाधिकारी कार्यालयातून विचारलं, तुमच्या गाडीला दिवा कोणता लावायचा. बरं. आता मला दिव्याचं काही महत्त्व नव्हतं, म्हणजे हां. दिवा महत्त्वाचा नाही असं नाही, पण माझ्या दृष्टीनं दिवा ही गोष्ट नव्हती. त्यावेळेला लाल दिवा असायचा. जी सर, जी सर. तर मी त्यांना असं सांगत गेलो, म्हटलं तुमच्या नियमात जो असेल तो. ते म्हणले नियमात तुम्हीच सांगा, नियम तुम्हीच केला आहे. असं करत 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 मी म्हटलं मुंबईला विचारा तुमच्या वरिष्ठांना. हम्म. ते म्हणे म्हणजे 4-5 महिने जातील. अरे म्हटलं पुण्यातून मुंबईला विचारायला आणि निर्णय यायला 4-5. ते म्हणजे सरकारमध्ये असंच असतं, खालून वर जातो कागद, वरून खाली येतो, असं चालतं म्हणाले. आणि आज आपण अमेरिका आणि स्पेनहून एका मिनिटात बोललो. तर मी त्यांना म्हटलं, ती माझी भूमिका आहे. मी त्यांना म्हटलं हे पहा, गाडीवरती कुठला दिवा आहे याच्यापेक्षा गाडीमध्ये बसून मी काय दिवे लावतो याला फार महत्त्व आहे. वा. तर सामान्य माणसासाठी आपण काम केलं पाहिजे आणि जे जे आपल्याला चांगलं करता येईल दुसऱ्यासाठी ते करावं. मग ती पत्रकारिता असो, माहिती आयोगातही तीच भूमिका राहिली. पत्रकारितेतही मी तुम्हाला अशी असंख्य उदाहरणं दाखवू शकेन. भूमिका तीच आहे, कारण माणूस वेगवेगळ्या रूपात आविष्कृत होतो, आत्मा तोच असतो. जी तर सर. भूमिका काय, हम्म. जे मी म्हटलं तसं चांगलं करता येईल ते करावं. पण तू तिथे मीच्या नायकासाठी मी 4 ओळी लिहिल्या होत्या. वा. ते मला पुढे लोकांनी लक्षात आणून दिलं की अरे हे तुझ्यासाठी पण योग्य आहे. जी सर. त्या अशा आहेत की आलो कुठून कोठे तुडवीत पाय वाट, आलो कुठून कोठे तुडवीत पाय वाट, काटे सरून गेले उरली फुले मनात. वा. प्रत्येक पावलाचे, जेवढी जेवढी क्षेत्र मी घेतली, प्रत्येक पावलाचे होते नवे इशारे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत. वा सर. मला खात्री आहे ही मुलाखत नक्कीच प्रेक्षकांना पसंत 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 अशीच असेल. आपले मनापासून आभार. पण आपली स्वाक्षरी हवी आहे मला, आम्ही ती संग्रही ठेवतो.